चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता पटापट सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। बघा मित्रांनो, आता लक्षात घ्या की आपण जी घटक चाचणी तुमच्या आता जवळ आलेली आहे, प्रथम घटक चाचणी जवळ आपली आलेली आहे, त्या संदर्भात आपण बघा मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला मोस्ट आयएमपी क्वेश्चन टाकणार आहे। त्याच्यामध्ये लागणारे जे काही तुम्हाला आयएमपी क्वेश्चन असतील, जुन्या पीआयक्यू सिरीज असतील, या सगळ्यांचा बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आपल्या एकमेव युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ठीक आहे, चला आता डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे काय घटक चाचणी क्रमांक 1 मधला जो इयत्ता 10वीचा जो भाग आहे आपल्याला बघा तो असणार आहे, म्हणजे गणित भाग 1 चा आपण पूर्णपणे 20 मार्काचा जी क्वेश्चन पेपर असणार आहे त्या क्वेश्चन पेपरचा 100% येणारा पॅटर्न लक्षात घ्या। काय 100% येणारा पॅटर्न म्हणजे तुम्हाला याच पॅटर्न नुसार अभ्यास करायचा आहे, याच पॅटर्न नुसार तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। आणि लक्षात घ्या या क्वेश्चन पेपरचा तुम्ही एक काम करा, रेफरन्सला ठेवा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्या, खूप सारा तुम्हाला फायदा होऊ शकतो। ओके, चला आता बघूया। सगळ्यात पहिले तुमचा परीक्षा क्रमांक म्हणजे तुमचा जो काही वर्गातला तुमचा हजेरी क्रमांक असेल तो, बरोबर आहे। समजा 41 तर 41 टाकून द्या, इथं तुमचा दिनांक येईल, जो काही दिनांक असेल ते। एकूण पेजेस असतात 2 3 4 पर्यंत असू शकतात। ओके, चला आता बघा मित्रांनो सुरू करूया। आता आपण जाणार आहे पहिला प्रश्न बघा तुम्हाला विचारलेला आहे काय ते बघा। तर पहिला प्रश्न हा मोस्टली तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे काय एमसीक्यू पॅटर्न असतो। बघा मित्रांनो पहिला बघा दिलाय, दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। म्हणजे तुम्हाला काम करायचे जे काही तुम्हाला दिलेले प्रश्न असतील त्याचे तुम्हाला फक्त काम करायचे का तुम्हाला ऑप्शन लिहायचा, म्हणजे एमसीक्यू पॅटर्न आपण याला बोलत असतो, बरोबर आहे। मग आता पहिला प्रश्न बघा रे काय दिला तुम्हाला। तर पहिला प्रश्न सांगितलं बघा 2x अधिक y बरोबर 3 चा आलेख काढण्यासाठी जर x बरोबर 1 असताना y ची किंमत किती। मग तुम्हाला काय सांगितलंय बघा, तर 2x अधिक y बरोबर तुम्हाला 3 सांगितले, बरोबर आहे। आणि यामध्ये बघा मित्रांनो काय सांगितलं तुम्हाला, x बरोबर 1 ही किंमत घेतलेली आहे। म्हणजे तुम्हाला काम करायचं का जिथं x असेल तिथं तुम्हाला काय घ्यायचं 1 घ्यायचं। बघा मग आता इथं काय दिल्या 2x दिल्या, मग 2 आणि x म्हणजे काय होतं गुणाकार होतो, बरोबर आहे। म्हणजे काय 2 गुणिले मग x ची किंमत तुम्हाला इथं 1 घ्यायला सांगितले, मग काम करा 1 घ्या। मग 2 गुणिले x म्हणजे किती येणार, तर 2 गुणिले 1 येणार आणि अधिक y तसाच बरोबर इकडे आला तुमचा 3 आला। पुढे बघा मित्रांनो 2 गुणिले 1 बे की बे आला, बरोबर आहे, अधिक y तसाच बरोबर 3। मग आपल्याला काय याच्यामध्ये तर y ची किंमत काढायची आहे, बरोबर आहे। मग हा 3 इकडे तसाच, हा 2 इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावरती काय होणार तर वजा होणार। मग 3तून 2 गेल्यावरती किती उरतात तर 1 उरतात। म्हणजे काय का आपल्याला काय का या दिलेल्या समीकरणामध्ये जर x ची किंमत 1 असेल, लक्षात घ्या काय x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत पण किती येणार 1च येणार आहे। मग पर्याय क्रमांक बी हे काय असणार आपलं योग्य आणि लास्ट आन्सर असणार। ठीक आहे ना, समजून घ्या, एकदम सेम टू सेम पॅटर्न नुसार तुम्हाला अशा प्रकारचेच क्वेश्चन विचारले जातील। त्यामुळे लक्षात घ्या, नीट चांगला अभ्यास करून घ्या। काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा, एखाद्या क्वेश्चन मध्ये जर राहिला किंवा समजला नाही तर कमेंट करा। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्याला नक्कीच प्रयत्न करूया जेणेकरून त्याला सॉल्व्ह करूया। ठीक आहे, पुढे बघा दिलाय मित्रांनो हा क्वेश्चन बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेला, बोर्डाच्या परीक्षेला वरचा पण हा पण बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या। ठीक आहे, हा बघा हा प्रश्न खूपच वेळा रिपीट झालेला आहे। बघा आता काय सांगितलं तुम्हाला, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे। आता वर्ग समीकरण कशामध्ये असतात तर आपल्याला माहिती आहे काय ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या टाइप मध्ये आपल्याला माहिती आहे का हे वर्ग समीकरण असतं। आता जर याच्यामध्ये या टाइप मध्ये जर वर्ग समीकरण असते तर आपल्याला काम करायचं मित्रांनो का दिलेल्या समीकरणामध्ये जे सगळ्या सर्वोच्च घातांक आपण त्याला डिग्री म्हणतो कोणाची जास्त येणार ते आपल्याला बघायचे। आता पहिला इथे बघा दिलंय काय 5 भागिले x बरोबर वजा 3 दिलाय बरोबर x चा वर्ग। आता समजा हा इकडे भागाकारात आहे, तिकडे गेल्यावर x चा भागाकारात इकडे गेल्यावर काय होणार गुणाकारात होणार, म्हणजे x चा तिसरा घात येईल, बरोबर आहे। मग आपल्याला तिसरा घात पाहिजे का नाहीये, बरोबर आहे, म्हणजे हे आपलं पर्याय चुकीचं असणार आहे, बरोबर आहे। समजा आता सी कडे घेऊया किंवा बी कडे जाऊया, बघा इथं बी दिलंय बघा। आता x दिलाय आणि तुम्हाला कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 2 दिलाय, याला सॉल्व्ह करून घ्या। x गुणिले x केला तर आपल्याला काय भेटणार x वर्ग भेटणार, x इथं अधिक आहे म्हणून अधिक x गुणिले 5 केला तर 5x भेटणार आणि हा 2 इकडे काय तर अधिक आहे तर इकडे आले काय भेटणार तर वजा होणार आणि बरोबर 0 राहणार। म्हणजे दिलेलं जे आपल्याला पर्याय
बी बसतोय हा एकदम आपला ऍक्युरेटली आहे का खालील बरोबर काय का वर्ग समीकरणामध्ये बसतोय. पुढचंही तयार करून घ्या. आता बघा पर्याय क्रमांक सी दिलाय, याच्यामध्ये तुम्हाला एकही असा पर्याय याच्यामध्ये बरोबर आहे याच्यामध्ये असा दिसत नाही का त्याचा घातांक 2 असणार आहे, म्हणजे होऊ पण शकत नाही, त्याच्यामुळे हे नसणार आहे आपलं. पुढे बघा मित्रांनो, आता इथं काय दिले बघा, x अधिक 2, इथं बघा याला गुणाकारात आहे आणि हा इकडे भागाकारात आहे, हा इकडे x चा वर्ग आहे बरोबर आहे, इकडे x आहे, एक कॅन्सल होऊन जाईल इथं बरोबर आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय का दिलेलं हा जो आपला पर्याय हा पण याच्यामध्ये बसत नाही, सरळ सरळ दिसतंय आपल्याला. मग काम करा मित्रांनो का पर्याय क्रमांक 2 हे जे आपल्याला दिसतंय ना हे काय असणार आहे ते लक्षात घ्या का आपल्यामध्ये याच्यात उत्तर असणार आहे का हा एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या पॅटर्न मध्ये जो बसतो तो म्हणजे पर्याय क्रमांक 2, म्हणजे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, खालील दिलेले उपप्रश्न सोडवा. आता तुम्हाला सांगितले निश्चयकांची किंमत काढा. ठीक आहे, आता हे काढताना लक्षात घ्या का हा प्रश्न महत्वाचा आहे, क्रॅमरचा रूल पण तुम्हाला परीक्षेला विचारला जातोच बरोबर आहे. डिटर्मिनंट मध्ये निश्चयकाची किंमत काढा हेही विचारत, त्यामुळे नीट सोडून घ्या. आता बघा जर असं तुम्हाला पॅटर्न कुठेही दिला असेल ना, सरळ काम करायचा का यांचा तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा, यांचा तिरकस गुणाकार. म्हणजे कसं करणार तुम्ही बघा, 3 गुणिले 5 करणार. कसा करणार तुम्ही, 3 गुणिले 5 करणार आणि नंतर काम करायचंय. हवं तरी तर तुम्ही कंस करून घ्या, नाही केला तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे, समजा 3 गुणिले 5 करा आणि त्याच्यानंतर वजाचं चिन्ह द्या आणि नंतर 2 गुणिले 4 करून घ्या. म्हणजे काय करा, तिरकस गुणाकार. 3 गुणिले 5 आणि 2 गुणिले 4 या दोघांचा गुणाकार आणि मध्ये यांची काय येणार तर वजाबाकी येणार बरोबर आहे. सांगा 3 5 किती येणार तर 15 येणार, 3 5 15 वजा चिन्ह आणि 4 2 8 किंवा बेचोक 8, काही अडचण नाही, बेचोक 8 करा किंवा 4 2 8 करा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, चला मग आता यांचा जर आपण गुणाकार करून घेतला, आता वजाबाकी करा. 15 तून 8 गेले किती उरतात तर 7 उरतात, म्हणजे या दिलेल्या निश्चयकाची किंमत किती आली मित्रांनो बघा 7 आली. एकदम क्वेश्चन सिंपल आहे आणि अशा प्रकारचा 100% क्वेश्चन विचारला जातो. आता बघा तुम्हाला सांगितले कोणतेही एक वर्ग समीकरण लिहा, कोणतेही एक वर्ग समीकरण लिहा, जास्त लोड घ्यायची गरज नाही. तर खाली एक वर्ग समीकरण दिले ना तुम्हाला, मग तेच बघून इथं लिहा ना, काय लोड घ्यायची गरज नाही. कुठलंही लिहा, कुठलंही लिहा. परीक्षेमध्ये तुम्हाला वरती एखादं झालं असेल तेही लिहिलं तरी चालेल. आपण एक वरती क्वेश्चन बघितला तो त्याच्यातलं लिहिलं तरी चालेल. हे बघा दिसतंय ना इथं वरती, हे लिहिलं तरी चालेल, काही लोड घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे ना, फक्त तुम्हाला सांगितलं का कोणतेही एक तुम्ही वर्ग समीकरण तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे बघा. ठीक आहे, चला पुढे बघा आता मित्रांनो, आणि वर्ग समीकरण आपल्याला माहितीये कशामध्ये असतं तर आपल्याला माहितीये काय तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 यामध्ये काय वर्ग समीकरण असते. मग तुम्हाला वाटलं तर वाय वर्ग घ्या अधिक 2y घ्या अधिक 1 घ्या बरोबर 0 द्या, काही अडचण नाहीये. ठीक आहे, चला आता पुढचं सोल्व्ह करून घेऊ. बघा आपल्याला काय सांगितले तर खालीलपैकी कृती पूर्ण करा. ठीक आहे, बघा काय सांगितले बघा, एक्स वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 दिलेला आहे. ठीक आहे, आता फक्त कृती तुम्हाला तयार करून घ्यायची. ठीक आहे, बघा काय सांगितले तर यांची तुलना कशाची करायची तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी यांच्याशी काय करा तुम्हाला याची तुलना करायची, म्हणजे कम्पेअर करून घ्यायचं बरोबर आहे. मग आता एक्स वर्ग म्हणजे हा एक्स वर्ग, मग एक्स ला एक्स वर्ग आणि इथं एक्स वर्ग आहे म्हणजे इथं काय येणार तर ए येणार बरोबर आहे. मग ए ची किंमत इथं काहीच नाही म्हणजे लक्षात घ्या नेहमी एक असतो, म्हणजे ए ची किंमत किती आली तर 1 आली. ठीक आहे, बी ची किंमत बी एक्स दिलाय बरोबर आहे, म्हणजे या बी ची किंमत किती आली तर 2 आला बरोबर, तर 2 आला. मग सी ची किंमत किती येणार तर सी म्हणजे कॉन्स्टंट नंबर, तर इथं किती दिलाय बघा तुम्हाला -9 दिलाय, म्हणून इथं तुमचं उत्तर येणार तर -9 सी ची किंमत. ठीक आहे, पुढे बघा आता डिटरमिनंट आपल्याला काय डेल्टाची किंमत काढा. बी वर्ग वजा 4ac, मग बी वर्ग 4ac ची किंमत काय डेल्टाची आपल्याला येणार आहे तर लक्षात घ्या बी वर्ग म्हणजे काय 2चा वर्ग आहे का यस आहे, वजा. ठीक आहे, वजा येतं चिन्ह म्हणून वजा घ्या. नंतर काय 4 गुणिले एसी, हा 4 पण आहे, नंतर गुणिले एसी, ए ची किंमत किती आली 1 आला आणि नंतर सी ची किंमत किती आली तर -9 आला बरोबर आहे. चला आता इथं बघा पुढे काय 2चा वर्ग किती येणार तर 4 येणार. हा इकडे बघा लक्षात घ्या, मी इकडे घेतो वाटतं 2चा वर्ग किती येणार 4 येणार. त्याच्यानंतर हा वजा आणि इकडचा वजा बरोबर आहे, वजा वजा अधिक होणार आणि 4 गुणिले 1 बरोबर आहे, 4 गुणिले 1 4 1 4 आणि 4 गुणिले 9 अशा प्रकारे येणार. मग काय येणार तर 4 अधिक बरोबर आहे, मग 4 आणि 9चा गुणाकार करू घ्या, 9 चौक 36 किंवा 4 9 36 आणि आपल्याला फायनली उत्तर किती भेटणार आहे 40 उत्तर भेटणार आहे बरोबर आहे. मग 2चा वर्ग तर 4 आला वजा वजा अधिक आला बरोबर आहे, 4 1 4 आणि 9 चौक 36 किंवा 4 9 36 आला, इथं 36 देऊन टाका
आणि खाली याचा विषय काय करा डायरेक्टली मिटवून टाका. ओके, सिंपल आहे, लक्षात घ्या, काही लोड घ्यायची गरज नाही, एकदम तुम्हाला प्रॅक्टिकली मी समजून सांगणार आहे. ओके, चलो नेक्स्ट बघा, तुम्हाला दिले खालीलपैकी एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी तुम्हाला सारणी पूर्ण करायची आहे. सगळ्यात पहिले समीकरण बघा काय दिले, तर समीकरण एकदा नोट करून घेऊया आपण. बघा काय करा, समीकरण एकदा नोट करून घेऊया. बघा आता समीकरण तुम्हाला काय दिले बघा, तर एक्स अधिक वाय बरोबर 3 दिले. मग आता याच्यामध्ये काम करायचं, एकदा जर तुम्हाला एक्स ची किंमत दिली असेल ती टाका आणि वाय ची किंमत काय ते ती बघा, आणि त्याच्यानंतर बघा का जर वाय ची किंमत दिली असेल तर ती टाका आणि एक्स ची किंमत काय येते हे एकदा काम करा, चेक करून घ्या. बघा आता पहिल्यांदा आपण याच्यामध्ये ट्राय करू इथं. ठीक आहे, बघा एक्स अधिक वाय बरोबर 3. मग आता एक्स ची किंमत तुम्हाला 3 सांगितले, मग समजा एक्स बरोबर आपण काय 3 घेऊया. ठीक आहे ना, मग टाका या इक्वेशन मध्ये काय, तर एक्स अधिक वाय म्हणजे काय 3 अधिक वाय बरोबर 3. ठीक आहे, मग बरोबर काय येणार, तर वाय बरोबर हा 3, तसाच हा 3 इकडे अधिक आहे, इकडे गेले वजा, 3तून 3 गेला किती आला, तर 0 आला. बरोबर आहे, वाय ची किंमत किती आली, 0 आली. बरोबर आहे, आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी सॉल्व्ह करून देतोय, पण आपल्याला ऑलरेडी इथं खाली बघा दिले, आपल्याला 3 आणि 0 दिलेला आहे, म्हणजे सॉल्व्ह नाही केलं तरी तुम्ही डायरेक्टली हा 0 इकडे लिहू शकता. कारण लक्षात घ्या, हा 3 म्हणजे काय झाला, एक्सचा सहगुणक झाला, आणि वाय म्हणजे काय, तर हा 0 म्हणजे काय, तर वायचा सहगुणक झाला. ओके, म्हणजे एक्स ची किंमत 3 आहे का, आहे, वाय ची किंमत 0. बरोबर आहे, पण हे तुम्हाला कळलं पाहिजे का, बऱ्याचदा समजा ह्या बॉक्स मध्ये जर दोन्ही किमती नसत्या दिल्या तर मग तुम्ही काय केलं असतं, तर या प्रकारे किमती टाकून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. आता पुढे बघा दिले, तर एक्स ची किंमत तुम्हाला काढायची आणि वाय ची किंमत 5 दिली, खाली तर दोन्ही किमती दिल्या आहे बघा, म्हणजे हा 5 वाय झाला आणि वजा 2 काय झाला, तर हा तुमचा एक्स झाला. पण तरीही तुम्ही वाटलंसं काम करा का याच्यामध्ये ट्राय करू बघा तुमचा आन्सर येतंय का. ठीक आहे, आपण इथं वरती टाकून घेऊया. बघा एक्स अधिक वाय बरोबर 3. मग तुम्हाला काय दिले, तर वाय ची किंमत 5 दिली. मग बघा काय, एक्स अधिक वाय ची किंमत 5 टाका बरोबर 3 आहे. त्याच्यानंतर एक्स ची किंमत काढायची, मग एक्सला तसंच ठेवा, हा इकडे 3 पण तसाच, हा 5 इकडे अधिक आहे, इकडे गेलो काय होणार, तर वजा होणार. मग 3तून 5 जात नाही, मग काम करा 5तून 3 वजा करा, 2 येणार, आणि मोठी संख्या 5चं चिन्ह काय, 3 मोठा का 5 मोठा आहे, मग 5ला वजा चिन्ह म्हणून वजा द्या, म्हणून वजा आपलं उत्तर इथं तयार आहे. हाय का, आहे. बरोबर आहे. आता पुढे बघा मित्रांनो, आता पुढचं दिलं बघा एक्स आणि वाय. यामध्ये बघा वाय ची किंमत तुम्हाला 3 घ्यायची. बघा वाय ची किंमत 3 घ्यायची आणि एक्स ची किंमत तुम्हाला काढायची. मग आता सरळ बघा इथं मित्रांनो काय दिलं, एक्स अधिक वाय बरोबर 3 दिलेले. ठीक आहे, मग एक्स अधिक वाय ची किंमत जर 3 घ्यायची, तर मग वाय ची किंमत डायरेक्टली 3 घ्या आणि बरोबर 3 आहे. मग बघा एक्स बरोबर काय, हा 3 इकडे तसाच, हा इकडे अधिक आहे, इकडे गेले वजा होणार. सो देअरफॉर एक्स बरोबर काय, 3तून 3 गेला, काय उरला, 0 उरला. म्हणजे काय येणार, तर याच्यामध्ये बघा एक्स ची किंमत किती भेटणार आहे, 0 भेटणार आहे. मग आपल्याला जे उत्तर भेटलेले एक्सचा बघा, एक्स ची किंमत 3, सॉरी एक्स ची किंमत 0 आणि वायचा बघा आपल्याला 3 भेटले. ते देऊन टाका, त्याचे सहगुणक काय असतील ते देऊन टाका. समजतं का, एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काही लोड घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, चला आता पुढे बघणार आहे मित्रांनो, आता पुढे जाऊया. आता आपण बघा काय सांगितलं, आता खालील दिलेले उपप्रश्न सोडवा. बरोबर आहे, दिसतंय का, खालील दिलेले तुम्हाला हे उपप्रश्न सोडवायचे आहेत. बघा 99 एक्स अधिक 101 वाय बरोबर 499 आणि 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501. ठीक आहे, हे दिले तुम्हाला, एक्स अधिक वाय ची तुम्हाला किंमत काढायची आहे. आता काम करूया आपण, याला इथं कुठेतरी साईडला ऍडजस्ट करून घेऊया पटकन, जेणेकरून तुम्हाला समजलंही पाहिजे. ऍडजस्ट जागा करावी लागेल, नाही तर मग मला दुसरं एखादं पेज घ्यावं लागेल, त्याच्यावरती सॉल्व्ह करावं लागेल. आपण प्रयत्न करूया याच्यावरतीच होईल म्हणून. ठीक आहे, बघा काय दिले बघा, आता इथं एक्स, आता बघा दिलेल्या किंमत इथं घेतो मी. हा बघा इथं काय, तर 99 एक्स अधिक 101 वाय बरोबर 499. ठीक आहे, हे झालं तुमचं समीकरण नंबर 1. याला समीकरण नंबर 1 देऊन टाका. ठीक आहे, दुसरं बघा दिले काय, तर 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501. याला तुम्ही समीकरण नंबर 2 देऊन टाका. बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या समीकरणामध्ये तुम्हाला काय विचारलं बघा, इथं तुम्हाला विचारलंय एक्स अधिक वाय. जर तुम्हाला एक्स अधिक वाय काय, एक्स अधिक वाय विचारला असेल ना, तर काम करा, दोन्ही समीकरण, जे काही दोन्ही समीकरण दिसते आपल्याला, ठीक आहे ना, या दोन्ही समीकरणाची एकदा काय करा, बेरीज करून घ्या. एकदा काय करा, यांची तर बेरीज करून घ्या. बघा यांची काय करा, बेरीज करा. आणि जर तुम्हाला एक्स वजा वाय दिला असेल, काय दिला असेल, एक्स वजा वाय दिला असेल, तर
तर यांची काय करा, वजाबाकी करा. इथे एकदा काय करा, यांची बेरीज करून घ्या. समजतंय का? बघा मग आता तुम्हाला दिले x अधिक y ची किंमत काढा, म्हणजे तुम्हाला याची काय करायची, दोघांची बेरीज करायची. मग बघा मग इथं लिहायचं समीकरण 1 व 2 ची काय करा, बेरीज करून. चला बेरीज करूया. बघा इथं दिले 99 अधिक 1. 99 मध्ये 1 टाकला तर किती होणार, 100. 100 आणि 100 किती होणार, तर 200 होणार. बरोबर आहे, 201. आणि जर नीट इकडे ऑब्झर्वेशन केलं तर ह्या सगळ्या तिरकस किमती बघा, इकडे 99, बरोबर आहे, या सगळ्या किमती दिलेल्या काय, त्याच्यामध्ये क्रॉस दिलेला आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे, दिसतंय का आपल्याला, सगळ्या क्रॉस या दिलेल्या किमती सिंपल आहेत. बरोबर आहे, म्हणजे काय इक्वल आहेत. बघा मग हा 101 अधिक 99 आहे. 101 मधला 1 99 मध्ये टाका, 100. 100 आणि 100 200 होणार. 200 वाय आला. आणि बरोबर आता बघा 499 अधिक 501 करायचे. काम करा, 501 मधला 499 मध्ये टाका. जर 499 मध्ये आपण 1 टाकला तर 500 होणार. आणि 500 आणि 500 किती होणार, तर 1000 होणार. बरोबर आहे, 1000 होणार. आता जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर सगळे बघा दोनाच्या पाड्यामध्ये येतात. हे शून्य शेवटचे काढून टाका. हे 2 शून्य 2 शून्य कट केले, समजा कट केले, किंवा डायरेक्टली तुम्ही केला, समजा डायरेक्टली तुम्ही 200 ने भाग दिला तरी चालेल, किंवा 2 ने भाग दिला तरी चालेल. हे 2 2 शून्य कट केल्यानंतर समजा आपण काम करूया का, 200 ने भाग देऊ, 200 ने भाग देऊन, किंवा दोन्ही बाजूस म्हटलं तरी चालेल. ठीक आहे ना, काय दोन्ही बाजूस म्हटलं तरी चालेल. मग आपल्याला काय उत्तर भेटलं, 200. बघा इथं काय येणार, तर 200x भागिले 200 अधिक 200y भागिले 200 बरोबर 1000 भागिले 200. मग बघा इथं हे 200 हे 200 कट झाले, उरला काय फक्त x अधिक इकडं 200 200 इकडचे कट झाले, उरला काय फक्त y. आणि लक्षात घ्या का या 200 ने आपण इथं काय करतोय, 200 ने याला भाग देतोय. बरोबर आहे, म्हणजे 2 शून्य 2 शून्य कट गेले, बे की बे, बे पंचे 10, म्हणजे उरला काय फक्त 5. म्हणजे x अधिक y बरोबर किती आला, 5 आला. तर याची किंमत आली बघा मित्रांनो, x अधिक y बरोबर किती आला, तर 5 आला. बघा मित्रांनो, एकदम सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या, हवं तर व्हिडिओ थांबवा, तुम्हाला काय करायचे कुठं नाही करा, पण व्यवस्थित त्याला समजून घ्या. ठीक आहे, पुढचा बघा मित्रांनो दिलाय, जर x बरोबर 3, बघा काय विचारलं तुम्हाला, जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे मूळ असेल तर, अशा प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे ना, याला थोडा झूम कमी करतो, म्हणजे आपल्याला काय भेटेल, जागा भेटेल सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, हा ठीक आहे. चलो बघा आता काय दिलं आपल्याला समीकरण, बघा x ची किंमत तुम्हाला फक्त 3 घ्यायची आहे. ठीक आहे ना, काय करायचं, x ची किंमत 3 घ्यायची आहे. काय अडचण नाही, आपण इथं खाली घेऊन टाकूया आपण. बघा समजा किती नंबरचं उदाहरण आहे, हे 2 नंबरचं उदाहरण आहे. आपल्याला नंतर जागा पुरली पाहिजे, मला पेजेस ऍड करावं लागेल वाटतंय. बघा x बरोबर 3, थांबा 1 मिनिट, आपण पेज ऍड करून घेऊ पटकन. बघा बघा नीट, चला ज्यांना जमत असेल त्यांनी पटकन कॅरी करा, काय अडचण नाही, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जेणेकरून पुढेही तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे ना, चला पुढे आता मी बघतोय. बघा 1 मिनिट, पटकन आपण काय करणार आहे, त्याच्यातला एखादा पेज मी ऍड करून घेण्याचा प्रयत्न करतो पटकन, फास्ट. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, झालं. यस, थोडं झूम कमी करू म्हणजे आपल्याला जमल. ओके चला, आता बघा दिलेलं जे काही एक्झाम्पल आहे त्याला आपण इथं नोट करून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, पेन घेतला, येतोय का स्टँडर्ड लाईन वगैरे. ठीक आहे, चला काय दिलं आपल्याला, एक्स बरोबर किती घ्यायचं आपल्याला, एक मिनिट, स्टँडर्ड लाईन हा झाला. ठीक आहे, हा ठीक आहे. बघा एक्स बरोबर आपल्याला 3 घ्यायचं आहे. ठीक आहे ना, 3च घ्यायचं आहे ना, येस राईट. ठीक आहे, बघा आता यामध्ये सॉल्व्ह करताना बघा मित्रांनो, काय जर एक्स बरोबर 3 तुम्हाला दिलेला आहे, बघा काय दिलंय, एक्स बरोबर 3 दिलेलं आहे आणि kx वर्ग वजा 10x अधिक 3 दिलाय, तर तुम्हाला यामध्ये काय करायचं का, x ची किंमत तुम्हाला काढायची. ठीक आहे ना, म्हणजे काय याच्यात k ची किंमत तुम्हाला काढायची आहे. बघा एकदम सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही, पटकन आता इक्वेशन कडे आपण जाऊया. ठीक आहे ना, पटकन इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊया. बघा ठीक आहे, बघा चला x बरोबर 3 सांगितलंय, समीकरण घेऊया आता, एकदा लिहून घेऊया आपण. ठीक आहे, बघा kx वर्ग
वजा 10x आणि अधिक 3 बरोबर 0 दिलेलं आहे बघा. मग आता काय करा, इथं बघा x बरोबर 3 ही किंमत बघा, काय बरोबर x बरोबर 3 ही किंमत समीकरण याला 1 म्हणा हा, ठीक आहे ना. समीकरण 1 मध्ये ठेवून बघा, काय करा 1 मध्ये ठेवून अशा प्रकारे म्हणा, ठीक आहे ना. आता जिथं x दिसेल ना तुम्हाला काय करायचं, फक्त 3 ही किंमत टाकून द्यायची, बाकी काही लोड घ्यायची गरज नाही बघा. मग आता काय येणार बघा, k गुणिले x चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग, 3चा वर्ग. मग काम करायचं 3चा वर्ग घ्या, ठीक आहे ना. वजा दिले म्हणून वजा 10 गुणिले x आहे, मग x ची किंमत किती येणार, 3 येणार आणि अधिक 3 बरोबर 0, ठीक आहे. चला सॉल्व्ह करून घ्या. k इंटू दिले म्हणजे k गुणिले दिले, ठीक आहे ना. 3चा वर्ग किती येणार, 9 येणार, 9 गुणिले k 9k येणार, वजा बघा 10 गुणिले 3 10 त्रिक 30 येणार आणि अधिक 3 बरोबर 0. आता बघा k ला कोणी सहगुणक जोडी आहे का नाही, मग त्याला तसंच ठेवा, 9k तसंच ठेवा. पुढे बघा अधिक वजा किंवा वजा अधिक काय होणार, तर वजा होणार. मोठ्यातून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. अधिक वजा किंवा वजा अधिक वजा होणार. 30तून 3 गेला किती आला, तर 27 आला. 30 मोठा का 3, 30 मोठा, 30ला वजा चिन्ह म्हणून इथं वजा द्या बरोबर 0. मग पुढे बघा मित्रांनो 9k बघा, काय 9k बरोबर हा इकडे आपल्याला k ची किंमत पाहिजे, लिहू मी आलो. मग काम करा, हा इकडे वजा आहे 27, त्याला इकडे पाठवा, अधिक येणार. त्याच्यानंतर बघा पुढे बघा मित्रांनो, इथं आपण डायरेक्टली घेऊया तर k बरोबर हा 27, तसाच हा 9 इकडे गुणाकारात केला, इकडे आल्यावरती काय होणार, तर भागाकारात जाणार. मग 9च्या पाड्यामध्ये 27 कुठपर्यंत आहे, तर 3 पर्यंत आहे. 9 त्रिक 27 म्हणजे आपल्याला उत्तर भेटले बघा मित्रांनो, काय तर k ची किंमत भेटली आपल्याला 3 भेटलेली बघा. किती भेटली आपल्याला, k ची किंमत 3 भेटलेली आहे. एकदम सिंपल आहे, स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकतात, काही अडचण नाहीये, ठीक आहे ना. चलो पुढे बघा आता मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आपल्याला लगेच सॉल्व्ह करून घ्यायचे. या पुढच्या क्वेश्चन मध्ये आता बघा, पुढचा क्वेश्चन मध्ये आपण पटकन सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. आता पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना लक्षात घ्या, सगळेच क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला वाचणं आणि वाचणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. बघा आता काय दिले, पुढचा प्रश्न बघा दिलाय, जर x व y चलातील एक सामायिक समीकरणासाठी बघा तुम्हाला सांगितले d ची किंमत बघा तुम्हाला 30 दिलेली आहे, dx ची किंमत वजा 18 दिले, त्याच्यानंतर dy ची किंमत वजा 12 दिली, तर तुम्हाला y ची किंमत तुम्हाला काढायची आहे. इथं पटकन आपण काढून घेऊया, ठीक आहे ना. बघा आता इथं तुम्हाला लक्षात घ्या, कोणतेही दोन सांगितले, कोणतेही दोन तुम्हाला सोडून घ्यायचे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला पहिला जर सोपा गेला असेल, समजा पहिला आला तर पहिला सॉल्व्ह करा, दुसरा तर दुसरा घ्या किंवा तिसरा घ्या, काही अडचण नाही, ठीक आहे. बघा आता पहिला काय, इथं तिसरा बघा काय दिलं आपल्याला, d ची किंमत तुम्हाला 30 दिली, त्याच्यानंतर dx ची किंमत तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे ना, वजा 18 दिलेली आणि dy ची किंमत तुम्हाला दिलेली आहे वजा 12. किती दिले तुम्हाला, वजा 12 दिले. पण तुम्हाला काढायचे काय, y ची किंमत काढायची. मग जर क्रॅमरच्या नियमानुसार जर आपण गेलो, तर जर समजा एखादं y काढायची किंवा x काढायचं, जर y ची किंमत काढायची असेल तर तुम्हाला सूत्र काय, तर dy भागिले d हा फॉर्म्युला आहे. आणि जर x तुम्हाला काढायचं असेल तर काय, तर dx भागिले d हा याचा फॉर्म्युला आहे. मग टाका किमती, dy च्या किमती किती दिल्या आपल्याला, तर वजा 12 दिल्या, बरोबर आहे. वजा 12 घेऊन टाका, भागिले d ची किंमत बघा किती दिली आपल्याला, तर लक्षात घ्या इथं 30 दिलेली आहे, बरोबर आहे. किती दिली आपल्याला, 30 दिलेली आहे. मग काम करायचं 30 घेऊन टाका, दिसतंय का, 30 घ्या. चला आता बघा 12 वजा 12 आणि 30 दिलेलं तुम्हाला, ठीक आहे. अशी कुठली संख्या आहे त्याला आपण बघा भाग देऊ शकतो, लक्षात घ्या. तर 6च्या पाड्यामध्ये 12 येतात, बरोबर आहे. वजा चिन्ह म्हणून वजा देऊन टाका, 6 दुने 12 आणि 6 पंचे 30, बरोबर आहे. म्हणजे काय, तर वजा 2/5 हे आपलं काय झालं, याचं शेवटचं उत्तर झालं, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढा, समजून घ्या, नोट करून घ्या, काय करायचे करा, पण परीक्षेला चांगले मार्क पडले पाहिजे याच्यावरती सगळ्यांनी फोकस घ्या, ठीक आहे. चला पुढे जाऊया आता बघा मित्रांनो, पुढे दिले आपल्याला बघा, पुढे काय सांगितलं यांनी, तर आपल्याला खाली दिलेली कृती पूर्ण करायचे, कोणतेही एक घ्यायचे. चला काही अडचण नाही बघा, खालील कृती पूर्ण करा. एक सामायिक समीकरण, पहिलं समीकरण दिले बघा, दुसरं समीकरण दिले. आता डायरेक्टली सांगितले 5x अधिक 3y बरोबर 9, त्यानंतर 2x वजा 3y बरोबर 12, नंतर 1 व 2 यांची त्यांनी काय सांगितले, बेरीज करून, बरोबर. या दोघांची काय करायची, बेरीज करायची. मग बघा आता इथं काय आला, बेरीज आला, इकडं अधिक आहे म्हणून इकडं अधिक, नंतर अधिक वजा, इथं वजा, पुन्हा इकडं अधिक आहे म्हणून अधिकच, ठीक आहे. चला बघा आता इथं 5 दिलाय आणि 2 दिलाय आणि दोन्हीकडे अधिक आहे, मग अधिक अधिक अधिक,
बरोबर आहे. 5 अधिक 2 किती होणार तर 7 होणार आणि इकडे x दिलेला आहे. बरोबर किती झाला तर 7x झाला. पुन्हा बघा अधिक आहे इकडे अधिक वजा वजा आला इथे. बरोबर आहे. मग अधिक वजा पुन्हा वजा म्हणजे 3तून 3 गेला 0. बरोबर आहे. 3तून 3 गेला तुमचं उत्तर 0 येणार. आता पुढे बघा मित्रांनो इथं डायरेक्टली 12 आणि 9 तुम्हाला याची काय करायची बेरीज करायची कारण सगळीकडे अधिक आहे. बरोबर आहे. 12 आणि 8 किती होतात 20 वरचा उरला 21 आला 21. मग x बरोबर हा 7 इकडे काय तर गुणाकारात इकडे आले काय होणार तर भागाकारात. मग x ची किंमत किती भेटणार आपल्याला तर 7च्या पाड्यामध्ये 21 कुठपर्यंत आहे 3 पर्यंत आहे. मग 7 x ची किंमत किती भेटली आपल्याला तर 3 भेटली. ठीक आहे. पुढे सांगितलं तुम्हाला x बरोबर 3 ही किंमत बघा बघा काय दिले जर नाही ज्या लोकांना भागाकार नाही आला तर इथं x ची किंमत 3 दिली उचलून इथं ठेवायची. ठीक आहे. मग आता काम करा समीकरण 1 मध्ये तुम्हाला सांगितले बघा. मग काय दिलं तुम्हाला समीकरण 1 तर 5 गुणिले बघा काय दिलं तुम्हाला 5x दिलेलं इथं दिसते का 5x बरोबर म्हणजे काय 5 गुणिले x. मग x ची किंमत किती आली 3 आली. मग इथं ती किंमत इथं काय करा ठेवून द्या. बरोबर आहे. x ची किंमत इथं 3 ठेवून द्या अधिक 3y बरोबर 9. आता y ची किंमत काढायची बघा 5 गुणिले 3 करून घ्या इथं पटकन काय अडचण नाही बघा. आता 5 गुणिले 3 जर घेतला इथं एक स्टेप दिली नाही तुम्हाला मी ती समजून सांगतो. 5 गुणिले 3 15 येणार 15 अधिक 3y बरोबर 9 आला. मग आपल्याला काय 3y ची किंमत काढायची y ची किंमत काढायची. मग हा इकडे 9 तसाच हा 15 इकडे अधिक आहे इकडे आले काय होणार तर वजा होणार. मग 9तून 15 जात नाही मग 15तून 9 वजा करा 6 येणार आणि मोठी संख्या 15 आहे म्हणून त्याला काम करा वजा 6 चिन्ह देऊन टाका. बरोबर आहे. हाला काय तर वजा 6 यस आला. ठीक आहे. मग 3y बरोबर वजा 3 आलं वजा 6 आलं काय तर ठीक आहे. मग y ची किंमत तुम्हाला काढायची. मग काम करा मित्रांनो हा वजा 6 इकडे तसाच ठेवा. हा 3 इकडे गुणाकारात इकडे आलो काय होणार भागाकारात होणार. 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे y ची किंमत आपल्याला भेटलेली वजा 2. किती भेटले y ची किंमत आपल्याला वजा 2 भेटलेली आहे. नीट समजून घ्या काही लोड घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे ना. बघा मग खाली एखादी चौकट पूर्ण करायला असेल आला काय तर y बरोबर वजा 2 इथं देऊन टाका y बरोबर वजा 2 इथं पण येणार तुमचा वजा 2. या समीकरणाच्या काय झाल्या तर उकल झाल्या आहेत. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा दिले तुम्हाला पुढं 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 काय सांगितले बघा तर 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या समीकरणाचं एक मूळ बघा काय दिलं एक मूळ वजा 7 भागिले 5 दिले आहे. तर k ची किंमत तुम्हाला काढायची आहे. बघा एक मूळ म्हणजे याचा अर्थ असा होतो का दिलेल्या समीकरणामध्ये जो m असेल जो कोणी तुम्हाला सहगुणक दिला असेल ठीक आहे ना a b c d x y z जबरा जो दिला असेल त्याची किंमत त्याच्यामध्ये वजा 7 भागिले 5. मग आता इथं m दिले ना मग m ची किंमत आली वजा 7 भागिले 5. बघा आता पुढे काय सांगितले बघा कृती बघूया आपण काय सध्या दिले तर 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ दिले तुम्हाला. हे एक मूळ सांगितले मग ते एक मूळ काम करा इथं घ्या वजा 7 भागिले 5 इथं घेऊन टाका. ठीक आहे. पुढे बघा m बरोबर वरील समीकरणात ठेवून हीच किंमत घ्यायची काय तर वजा 7 भागिले 5 काय ही या समीकरणात किंमत ठेवून. पुढे बघा मग समीकरण दिले 5 गुणिले m वर्ग अधिक 2m अधिक k. मग m चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग तर वजा 7 भागिले 5 चा वर्ग. मग इथं येणार वजा 7 भागिले 5 चा वर्ग अधिक 2 गुणिले m दिलाय. मग m ची किंमत काय येणार तर परत वजा 7 भागिले 5 इथं येणार अधिक k. म्हणजे बघा एकच किंमत 4 बॉक्स मध्ये भरायचे 2 मार्क फुकटचे तुम्हाला दिसतंय का. चला आता इथं बघा मित्रांनो याला सॉल्व्ह कसं करून घ्यायचं इथं सांगतो बघा. 5 गुणिले दिले बघा काय दिले वजा 7 चा वर्ग दिलाय. लक्षात घ्या 7 भागिले 5 काय 7 भागिले 5 किंवा वजा 7 भागिले 5 चा वर्ग दिलाय म्हणजे तुम्ही 7चाही वर्ग काढून घ्या आणि 5चाही वर्ग तुम्ही काढून घ्या. बरोबर आहे. मग 7 चा वर्ग किती येणार तर 49 भागिले 5 चा वर्ग किती येणार तर 25. आधी वर्ग करून घ्यायचा नंतर 5 कट करायचा. डायरेक्ट कट होणार का नाही 7चा वर्ग करायचा. लक्षात घ्या तर हा वजा 7 दिलाय. लक्षात घ्या वजा 7 चा वर्ग दिलाय तुम्हाला बरोबर ना. तर वजा 7 चा वर्ग याचा अर्थ होतो का कुठली संख्या जर तुम्हाला वजा असेल त्याचा वर्ग हा नेहमी अधिकच येतो. आणि मग भागिले 5 चा वर्ग दिलाय 5 चा वर्ग 25 आला का येस. पुढे बघा 2 गुणिले बघा इथं दिले 2 गुणिले पुढे दिले बघा वजा 7 काय दिले तुम्हाला वजा 7 भागिले 5 आणि अधिक k दिलेले बरोबर 0. चला पटापट सॉल्व्ह करून घ्या. आता बघा मित्रांनो काय दिलं हा 5 एकी 5 आणि याला भाग द्या 5 5 25 49 भागिले 5 आला का इथं येस आला. ठीक आहे. पुढे बघा दिले तुम्हाला अधिक दिलेलं आहे म्हणून अधिक घ्या इथं अधिक आहे म्हणून अधिक घ्या. आता बघा 2 आणि 2च्या पाड्यामध्ये 7 येत नाही सॉरी 5 येत नाही. मग काम करा 2 आणि 7 ला डायरेक्ट दोघांना गुणाकार करा. बेसाती 14 भागिले 5 पण इथं वजा चिन्ह आहे म्हणून काम करा इथं वजा घेऊन टाका. काय करा इथं वजा चिन्ह दिलेले म्हणून काम करा त्याला एकदा वजा घेऊन टाका
आणि अधिक के बरोबर 0. मग आता इथं बघा, इथं कंसाच्या बाहेर जर आपण अधिक चिन्ह दिसतंय ना, मग इथं काम करा, वजा 14 भागिले इथं 5 देऊन टाका. घेतला का? चला आता पुढे बघा, या दोघांना सॉल्व्ह करून घ्यायचे. मग कसं सॉल्व्ह करणार? तर 49/5 अधिक वजा वजा नंतर 14/5 जर अपूर्णांकाचे आपण जर बघितलं, इथं अधिक के राहू द्या. हा बघा, जर अपूर्णांकाचे आपण बेरीज वजाबाकी बघतो, त्यांचे छेद समान पाहिजे. छेद समान आहेत का? आहे. मग जर छेद समान असेल तर छेदाला एकदाच घ्यायचा आणि वरती जर अधिक असेल तर अधिक करायची आणि वजा असेल तर वजा करायची. मग आता इथं वजा बाकी आहे ना, मग 49 मधून काम करा, 14ला वजा करून घ्या. बघा, मग 9तून 4 गेला 5, 4तून 1 गेला 3, बरोबर आहे, आला का? आणि हा खाली छेदाला 5 आहे. 5च्या पाड्यामध्ये 35 कुठे आहे? तर 7 पर्यंत. कुठपर्यंत? तर 7 पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला उत्तर भेटले बघा, 7 अधिक के बरोबर 0. मग फक्त के ची किंमत पाहिजे. हा 7 इकडे काय अधिक आहे, इकडे गेले काय होणार? तर वजा होणार. म्हणजे के ची किंमत भेटली आपल्याला बघा, -7. समजतंय का? एकदम एक एक स्टेप एक्सप्लेन करतोय, कारण बोर्डाला ह्या कृत्या आणि हेच उदाहरण खूप खूप वेळा रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता मित्रांनो पुढे दिले बघा, खालील दिलेले उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा काय दिलं उपप्रश्न, सगळ्यात पहिले समजून घ्या. चलो पटकन बघूया काय. तर खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. काय उदाहरण दिले बघूया आता आपण. ठीक आहे, याला काम करूया आपण का दुसऱ्या पेजवरतीच घेऊया, म्हणजे इथे खिचडी उपलाव काय होणार नाही, कारण उदाहरण आता तुम्हाला मोठ्या लेवलचे आलेले आहेत. बघा, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20. ठीक आहे ना, दिसतंय का? इथं घेऊया आपण. ठीक आहे ना, चला बघा. बघा काय दिले आपल्याला इथं, तर एक्स वर्ग, बघा एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे ना, मग आता बघा याला सॉल्व्ह कसं करून घ्यायचं. सगळ्यात पहिले बघा, का हा जो वजा 20 दिलेला आहे याचे अवयव काढून घ्या. बघा, म्हणजे काय, दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला काय आला पाहिजे, तर हा 20 आला पाहिजे, वजा 20 आला पाहिजे आणि त्या दोघांमधला फरक हा 1 चा पाहिजे. जर आपण 5 आणि 4 ला घेतलं तर 5 चे किती होतात? 20 होतात, बरोबर आहे. पण आपल्याला उत्तर किती आलं बघा, वजा आलं पाहिजे. म्हणजे काय, जर आपण अधिक वजा घेतलं तर आपल्याला वजा भेटणार आहे, बरोबर आहे. मग कुठल्या तरी संख्येला एकाला वजा द्यायला लागेल. समजा जर 5 ला आपण वजा घेतला, लक्षात घ्या, 5 ला वजा घेतला आणि गुणिले 4 केला तर आपल्याला वजा 20 बरोबर भेटेल. पण यांचा दोघांची बेरीज केल्यावरती किंवा बेरीज वजाबाकी केल्यावरती उत्तर 1 आलं पाहिजे, अधिक 1 आलं पाहिजे. हा मग लक्षात घ्या, समजा 5 वजा 5 आणि अधिक 4 तर उत्तर किती आहे? वजा 1. म्हणजे आपल्याला 5 ला वजा चिन्ह देऊन चालेल का? नाही चालणार. मग काम करा, या 4 ला वजा चिन्ह द्या. काय करा, या 4 ला वजा चिन्ह देऊन टाका आणि किमती सॉल्व्ह करा. बघा, 5 चोक 20 अधिक वजा वजा आणि 5तून 4 गेला किती येणार? तर 1 येणार, अधिक 1 येणार. म्हणजे आपले जे फॅक्टर आहे ते असणारे 5 आणि वजा 4, बरोबर आहे. आता काम करा, दिलेल्या किमती याच्यामध्ये फक्त आणि फक्त पुट करा. बघा काय येणार, तर एक्स वर्ग अधिक 5x वजा येणार 4x आणि वजा 20 बरोबर 0. या दोघांचा आणि या दोघांचा एक काय करा, ग्रुप तयार करून घ्या. आता इथं एक्स वर्ग दिलाय, मग आपल्याला माहिती आहे एक्स वर्ग म्हणजे काय आला, लक्षात घ्या. एक्स वर्ग म्हणजे काय असतो हा, तर एक्स गुणिले एक्स असतो, बरोबर आहे. मग इकडे पण एक्स आहे आणि इकडे पण एक्स आहे. मग काम करा, याच्यातला एक्स ला कॉमन घ्या, सामायिक घ्या, बाहेर घ्या. मग जर एक्स वर्ग आहे याच्यातला जर एक्स एक्स समजा आपण बाहेर घेतलाय तर राहिलं काय, एक एक्स राहिला. मग इथं हा एक एक्स देऊन टाका याच्यामध्ये. ठीक आहे, देन पुढे बघा मित्रांनो, अधिक दिलेला आहे, हा 5x दिलाय. 5x मध्ये जर एक्स इकडे आपण घेतलेला आहे तर इथं राहणार काय, फक्त 5 राहणार, बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, आता पुढे काय येणार, तर हा वजा 4 दिलाय, वजा 4 ला तसंच ठेवा. काय करा, वजा 4 ला तसंच ठेवा. आता इकडे एक्स आहे का नाही, मग इथं फक्त एक्स राहणार. पुढे बघा, वजा वजा काय होतो, अधिक होतो. वजा वजा काय होतो, अधिक होतो. आणि अधिक वजा काय होतं, तर वजा होतो, बरोबर आहे. म्हणजे इथं काय करावं लागेल तुम्हाला, वजा वजा अधिक घ्यावं लागेल. आणि 4च्या पाड्यामध्ये 20 कुठपर्यंत आहे, 5 पर्यंत आहे. म्हणजे हा कंस आणि हा कंस सारखा आला. बघा आपल्याला काय, तर x अधिक 5 हा एक कंस भेटला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा काय भेटला, x वजा 4 भेटला, x वजा 4. आता लक्षात घ्या, हे दोन्ही कंस सारखे आले, मग आलेले सारखे कंस काय करायचं, एकदाच घ्यायचा. ठीक आहे, एक्सच्या किमती काढून घ्या. x अधिक 5 बरोबर 0, और करा किंवा करा, काय अडचण नाही. x वजा 4 बरोबर 0. मग बघा मित्रांनो, पुढे काय, x बरोबर हा 5 इकडे अधिक आहे, इकडे गेलो काय होणार, वजा होणार. आणि ठीक आहे ना, किंवा काय येणार, तर x ची किंमत x बरोबर हा वजा 4 आहे, इकडे आले काय होणार, तर सॉरी इकडे आल्यावरती तर काय होणार, हा एक मिनिट, ठीक आहे ना, इकडे आल्यावर काय होणार, तर हा वजा आहे, तर इकडे आले काय होणार, तर अधिक होणार. ओके, तर x ची किंमत 4 भेटली. लक्षात घ्या, तुम्ही घेतलेले जे फॅक्टर असणार आहे त्याचे चिन्ह शेवटी बदलतात. अधिकचा लक्षात घ्या, अधिकचा काय होतो, तर वजा होतो
आणि वजाचा शेवटी काय होतो अधिक होत असतो. नीट लक्षात घ्या, काही लोड घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे ना. चलो पुढे बघा आता मित्रांनो, आता पुढे जाणार आहे आपण लगेच. काय तर आता बघा पुढचा प्रश्न, खालील वर्ग समीकरण तुम्हाला क्रॅमरच्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे बघा. मग x अधिक 2y बरोबर वजा 1 2x वजा 3y बरोबर 12. क्रॅमरची पद्धत सांगतो, एकदम सिंपल आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, काही अडचण घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे ना. काही लोड घ्यायची गरज नाही तुम्हाला, लक्षात घ्या. चलो पुढे बघा आता मित्रांनो, एक मिनिट हा आपण याच्यामध्ये काम करूया. जर्नल न्यू पेज आफ्टर, ओके चलो घेतलं. चला ठीक आहे. बघा आता समीकरण क्रॅमरच्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे ना, काही अडचण नाही. बघा काय दिले बघा, समीकरण घ्या. x अधिक 2y बरोबर वजा 1, याला काम करा, लगेच समीकरण 1 द्या. त्याच्यानंतर 2x घ्या वजा 3y बरोबर काय करायचं 12 घ्या, याला समीकरण नंबर 2 देऊन टाका. ठीक आहे ना. बघा मग आता सरळ काम करा, मी जास्त काय हार्ड सांगणार नाही, एकदम काम करा. जे 1 चे सहगुणक असतात त्याला नंबर करा, 1 इकडे 2 आणि इकडे आला 3. ठीक आहे ना. सूत्र लक्षात ठेवा काय, तर 12 32 आणि 13 एवढं लक्षात ठेवा. 12 म्हणजे काय आला तुमचा, तर डी आला. 32 म्हणजे काय आला, तर डीएक्स आला. आणि 13 म्हणजे काय आला तुमचा डीवाय आला. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला एकदम सिंपल सांगतो बघा, डी ची किंमत काढायची. आता 12 म्हणजे काय लक्षात घ्या, काय तर 12 म्हणजे काय लकी बघा, 12 म्हणजे काय, हा पहिला एक दिसतोय ना, तर या एकच्या कॉलम मधले सगळे खालचे जे दिसतात ना सहगुणक घ्या. मग एकचा सहगुणक किती येणार, इथं 1 येणार. या दोनचा एकचा सहगुणक किती, तर खाली 2 आलेला, बरोबर आहे. नंतर 12 घेतोय आपण, मग 2 एक झाला का, या एक कॉलम मध्ये 2 बघा काय दिलं 2 ला, इथं बघा y चे सहगुणक किती आला, इथं 2. नंतर या खाली y चे किती आले, तर वजा 3 आले. किती आले, तर वजा 3 आले. दिसतंय का. आता याला फक्त सॉल्व्ह करून घ्या. बघा 1 गुणिले बघा काय 1 गुणिले वजा 3 वजा आहे म्हणून कंस करा, पुन्हा वजा वाटलं याला एक कंस करा, 2 गुणिले 2 येणार, तिरकस गुणाकार, बरोबर आहे. चला पुढे बघा, 3 गुणिले 1 3 1 3 वजा चिन्ह द्या, नंतर हा वजा तसाच, आणि बेदुने किती येणार, तर 4 येणार. बेदुने किती येणार, तर 4 येणार, बरोबर आहे. वजा वजाचे काय होते बेरीज, 3 आणि 4 7 आला. नंतर वजा वजाची बेरीज झाल्यानंतर मोठी संख्या किंवा दोघांना सारखं असल्यामुळे एक चिन्ह देऊन टाका, डी ची किंमत भेटते आपल्याला वजा 7. पुन्हा बघा मित्रांनो, सेम टू सेम तुम्हाला डीएक्स ची किंमत काढायची. डीएक्स ची किंमत म्हणजे काय आला तुमची 32, बरोबर आहे. 32 म्हणजे काय का 3 दिला ना, या 3 खालचे सगळे सहगुणक घ्या. काय करा, 3 खालचे सगळे सहगुणक घ्या. मग इथं काय येणार, तर तुमचा वजा 1, इथं येणार तर 12, नंतर 32 बरोबर आहे, म्हणजे 3 आला, नंतर काय 2, मग इकडचे परत 2 आणि इकडे आला तुमचा शेवटी वजा 3 आला का. एकदम घेऊन टाका. आता काम करा, यांना तिरकस गुणाकार, काय तर वजा 1 गुणिले वजा 3 कंस करा, तिरकस गुणाकार. यांची परत काय वजा बाकी, परत बघा 2 गुणिले इकडे 12 करा, 2 गुणिले 12 करा. चला बघा वजा वजा अधिक 3 1 3 वजा तसाच, आणि 12 2 किती येणार, तर 12 2 24 होणार, बरोबर आहे. बघा मग अधिक वजा वजा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 24 मधून 3 गेले किती येणार, तर 21. मग 24 मोठे का 3 मोठा आहे, 24 मोठा आहे, 24 ला वजा आहे म्हणून काम करायचं वजा चिन्ह देऊन टाका. हे झालं आपलं उत्तर, डीएक्स चं उत्तर. ठीक आहे. पुढे बघा आता मित्रांनो, डीवाय ची किंमत तुम्हाला काढायची. डीवाय ची किंमत काढताना काय सूत्र टाकलेलं आपण बघा, तर डीवाय म्हणजे काय 13. मग एक कुठे, हा 1, 13 म्हणजे काय 13चा पहिला 1, मग 1 चे सगळे खाली सहगुणक घ्या. 1 या x ला काय, तर काहीच नाही, म्हणजे इथं 1 आला, इथं 1, नंतर खाली x ला 2 घ्या, नंतर काय दिलं 13. 13 म्हणजे काय शेवटी वजा 1 आणि 12, वजा 1 आणि 12. चला पटकन तिरकस गुणाकार करून घ्या. खाली वळून घ्या जरा, थोडं खाली झालं. ठीक आहे. चला पटकन तिरकस गुणाकार करून घ्या, काय अडचण नाही. बघा आता काम करा, 1 गुणिले 12 नंतर वजा घ्या, पुन्हा इकडे वजा आलाय म्हणून त्याला छोटासा कंस करा, वजा 1 गुणिले 2 करा. बघा 12 एकी 12 वजा, आणि वजाची काय होते बेरीज, वजा वजा अधिक, आणि 2 एकी 2 करा. काय येणार, 2 एकी 2 म्हणजे काय बे एकी बे, आणि 12 आणि 2 किती होणार, तर 14 येणार, म्हणजे अधिक 14 याचं उत्तर आलंय. मग आता बघा मित्रांनो, आपल्याला x आणि y च्या किमती काढायचे. x बरोबर काय सूत्र आहे आपल्याला, तर लक्षात घ्या dx भागिले d, बरोबर आहे. आणि y बरोबर काय सूत्र आहे, तर dy भागिले d, हे आपलं सूत्र आहे. किमती टाकून द्या. dx ची किंमत किती आपण काढली इतक्यात बघा, वजा 21 वजा 21.
ठीक आहे, भागिले डी ची किंमत किती काढली आपण -7. किती काढली आपण -7 काढले. वजा वजा काय होणार अधिक होणार. 7 तरी किती आला 21 आला. म्हणजे आपल्याला उत्तर भेटलेले का x बरोबर किती उत्तर आलं आपलं तर हे 3 उत्तर आलेलं आहे बघा. दिसतंय का x बरोबर किती आले 3 उत्तर आले. पुढे बघा मित्रांनो y बरोबर dy भागिले d. dy ची किंमत किती काढली आपण 14. दिसते का इथं 14. देन d ची किंमत सेम टू सेम -7 घेतली आपण -7. 7 दुने किती होतात तर 14 आणि अधिक वजा वजा किंवा एक वजा चिन्ह म्हणून वजा द्या. म्हणजे y ची किंमत आपल्याला भेटलेली तर -2. किती भेटले y ची किंमत आपल्याला भेटले तर -2 भेटलेली आहे. बरोबर आहे. मग यावरून आपल्याला काय दिसतंय का समीकरणाची उकल बघा काय का या बघा या एक मिनिट खाली गेलं पॅड सरकला. समीकरणाची उकल बघा. मग उकल बरोबर काय आलंय बघा तर x आणि y बरोबर काय तर 3 आणि -2 आहे असं पुढे लिहायचं तुम्हाला. ठीक आहे ना. एकदम सिंपल आहे. काही लोड घ्यायची गरज नाही. जास्त अवघड असेल काय वाटत असेल तर मला कमेंट करा. यावरती आपण परत एकदा 100% व्हिडिओ बनवण्याचा माझा हा 100% पॉझिटिव्हली विचार असणारच आहे. ठीक आहे ना. चला पुढे जाऊया आता पटकन फास्ट मध्ये बघा. बघा ठीक आहे. ठीक आहे बघा पुढे दिले बघा बघा मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 वर्ष आहे. त्यानंतर 3 वर्षापूर्वी मनीषाच्या व सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. तर दोघांच्या आजची वयाची उत्तरे काढायची तुम्हाला. ते पुढे दिले बघा खालील वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची तुम्हाला इथं किंमत काढायची आहे बघा. तर लक्षात काम करा आता हे 4 मार्काचे दोन्ही उदाहरण तुम्ही टिक मार्क करून घ्या. याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कारण व्हिडिओ आपला ऑलरेडी अर्धा पाऊण तासाच्या वरती गेलेला आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळं तुम्हाला परीक्षेला वेळ भेटला पाहिजे, समजलं पाहिजे. पण जे बेसिक आहे ते आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदम इथपर्यंत जे सॉल्व्ह करून घेतलेत ना ते सगळे समजून घ्या. तुम्हाला अजिबात काही लोड येणार नाही. ठीक आहे. जर हे 2 उदाहरणं सॉल्व्ह नाही झाले तर मला कमेंट करा. एक वेळ आपण फ्री टाइम त्याचा नक्कीच वेळ काढून आपण त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी चॅनलला राहा. जे शिकवले ते लक्षात घ्या आणि या क्वेश्चन पेपरचा पूर्णपणे फायदा उचला. कारण तुम्हाला याच्यामधला खूप सारा फायदा होणार आहे. लक्षात घ्या 100% हाच पॅटर्न असणार आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन याच्यामध्ये पण काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे नीट अभ्यास करा. ठीक आहे. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. आणि लक्षात घ्या अभ्यास करा. अशा प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. याच प्रकारचे स्वतः दुसऱ्या किमती घ्या आणि सराव संचामध्ये पण प्रयत्न करा. ठीक आहे. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.